शरद पवारांच्या बारामतीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन धडकणार होतं. वारंवार बोललं जातं शरद पवार साहेबांचं म्हणजे आणि मनोज जरांगे पाटलांचं कनेक्शन जोडलं जातं. कारण इथं आल्यानंतर शरद पवारांवरती सुद्धा मोठा वार. यावरती मी बोलेल की बीजेपीने कुठेही धर्माचे ठेकेदार तुम्ही नाही आहेत. रयतेचा राजा या राजानं 18 पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं काम केलंय. मनोज जरांगे पाटील कुठल्याच समाजाचा द्वेष करत नाहीत. कारण गावगाड्यामध्ये कुठेही ओबीसी मराठा हा वाद नाहीये. तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरांगे पाटील म्हणतात तोच होईल याची 100% खात्री आहे तुम्हाला. मराठ्याचा नेता आता एकच आहे जरांगे पाटील, ऊसतोड कामगाराचा पोरगा. जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसेला जातो. त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेतं त्याला मतदान किती पडलं नसता महाराष्ट्रातील जाता जरांगे पाटलाचा सुद्धा आदेश पुन्हा मानणार नाही असं मला वाटतं. आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हती आणि हे आम्ही नेहमी सांगतो की तो टेलर था विधानसभा अभी पिक्चर बाकी आहे. अहो मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे, त्यांची आमची नाळ तुटलेली आहे. हे महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे एवढंच मी सांगतो. दिवसापासून उपोषण चालू आहे तरी सुद्धा निर्णय घेतलेला दिसत नाही. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं आज 5वा दिवस. अजूनही त्या मानानं म्हणजे आम्ही टीव्हीवर बातम्या पाहतो पण त्या मानानं सरकारनं नोंद घेतलेली नाही असं आम्हाला जाणवतंय. खरं तर जरांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आता लोकसभेमध्ये. कुठल्याही पक्षाचं नाव न घेता त्याला पाडा त्याला नाव न घेताही जबरदस्त फटका यांना बसलेला आहे. आणि हे आम्ही नेहमी सांगतो की तो ट्रेलर था विधानसभा अभी पिक्चर बाकी आहे. आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते. जरांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द नाहीये. आज प्रत्येक खासदार इथे येऊन भेटून चाललाय आणि तो सांगतोय डायरेक्ट की जरांगे पाटलामुळे मराठ्यामुळे निवडून आलो. हे महाराष्ट्रात पहिली वेळ आलं मराठ्याची छाती कधी नाही ती फुगायला लागलेली. म्हणजे जरांगे पाटले जे नेतृत्व स्वीकारले ते अगदी योग्य नेतृत्व स्वीकारल्याची महाराष्ट्राला जाणीव झालेली आहे. पण सरकारला माझी विनंती आहे जरांगे पाटलाचं या अंतर्वाईतलं 5वं उपोषण आहे. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ते महाराष्ट्रामध्ये किती दिवस दूर न गेले याची गॅरंटी देता येत नाही. उद्याच्या संध्याकाळ व्हायच्या आत सरकारनं सकारात्मक जरांगे पाटलाची मागणी आहे ती मान्य करून तशा प्रकारचे लेखी आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडावं अशी तमाम मराठ्यांच्या वतीनं माझी मागणी आहे. आता जे काही निवडून आलेले खासदार आहेत यांनी सुद्धा तशा पद्धतीची मागणी करायला पाहिजे. राज्यपालांना असेल राष्ट्रपतींना असेल पत्र लिहायला पाहिजे असं वाटत नाही. झाली सुरुवात. नांदेडचे आमदार राज्यपाला जाऊन भेटले. प्रत्येक आमदार खासदार आता पत्र द्यायला लागलेत. आता ते मतदानाच्या भीतीने किती करते तर निमादार किती हा नंतरचा विषय. पण काही असो त्यांना जरांगे पाटलाची नोंद घ्यावा लागली. आज प्रत्येक आमदार पत्रक काढायला प्रत्येक खासदार पत्रक काढायला आणि जरांगे पाटलाला तो पाठिंबा देतोय आणि सरकारला विनंती करतोय की तात्काळ उपोषण सुटलं पाहिजे. हा मराठा एकजुटीचा प्रचंड मोठा विजय मराठ्यांच्या इतिहासातला ही ऐतिहासिक घटना आहे असं माझं मत आहे. जरांगे पाटील म्हणतात की 4 दिवस होतात 5 दिवस होतात 7 दिवस होतात आणि मग नंतर सरकारला जाग येते. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती बघायला मिळते. आज 5वा दिवस आहे. यानंतर तरी सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचे आहे. नाही दुर्दैवाचं ना जरांगे पाटलासारख्या महाराष्ट्रातल्या एक मोठ्या नेत्याला उपोषण सुरू झाल्या. खरं तर दुसऱ्या दिवशी उपोषण सुटायला पाहिजे. तात्काळ नोंद घ्यायला पाहिजे. मग त्यांचं काय शपथविधी तुम्ही नाटकं सांगता का? तुम्ही सगळे गेले होते काय? पण तुमचं काय नाटक असेल 5 दिवस झाले ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे. उद्या उद्याचा सूर्य मावळेपर्यंत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा. नसता महाराष्ट्रातील जाता जरांगे पाटलाचा सुद्धा आदेश पुन्हा मानणार नाही असं मला वाटतं. ओबीसीचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके म्हणून त्यांनी सुद्धा अंतर्वाल या ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा दिला. ओबीसीचे नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे. त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेतं त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना. हे स्वयंघोषित नेते आहेत ते त्यांच्या जातीचे नेते आहेत ओबीसीचे नेते नाही आहेत. जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसेला जातो. तो नाशिकचा त्याला सभेला कोणी बोललेलं नाही. महाराष्ट्रामध्ये बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही. त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या जेवढा कचरा झाला त्या माणसाचा. म्हणून जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काच्या असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये माझी विनंती आहे. चिल्लर झाटझूट नावं घेऊच नका इथं. त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही. असे हे लोक आहेत त्यांची काय दखल घेणार आम्ही. यासाठी 6 लाख हरकती सुद्धा आल्या होत्या त्यामुळे कुठेतरी प्रश्न लांबणीवर जातोय. कसं असतंय हो का कागद मीही 50 पाठवू शकतो त्याला काय अर्थ आहे. समाज दिसत नाही का? 1.5 कोटीची सभा अंतरवाली सराट होती. जगात कुठे झाली का सभा? आणि आम्ही कोणाचं मागून घेत नाहीयेत. आमचा न्याय हक्क आहे. आज आमच्या निजाम राजवटीतल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे. आम्हाला काय नाही साधा प्रश्न आहे ना. पण आमचं जे आरक्षण बुडविलं परवा कीर्तनात सांगितलं तुकोबांची गाथा बुडली तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडवलं. तुकोबांनी उपोषण केलं गाथा वर आली
तसं जरांगे पाटलांनी उपोषण केलं, आज 57 लाख पुरावे सापडले. जरांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे त्याचे सगळ्या लोकांना. आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्यांना सरसकट सगळे सोयरे काय हैदराबाद गॅजेट जी मागणी आहे जरांगे पाटलाची ती सरकारनं मान्य करावी. मला 100% खात्री आहे उद्याचा दिवस माळेपर्यंत ही मागणी मान्य होईल असा आमच्या तमाम कार्यकर्त्याचा विश्वास आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही बॅकबोन म्हणून सोबत राहिलेले आहात. आम्ही तुम्हाला पाहत आहोत. आता ज्या स्थितीमध्ये हे आंदोलन पोहोचलेलं आहे, भरपूर सगळ्या मागण्या ह्या प्रलंबित आहेत, भरपूर साऱ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. ज्या ठोस मागण्या आहेत आणि ज्या अत्यंत या उपोषणाने मान्य व्हाव्यात अशा कुठल्या ठोस मागण्या काय सर सगळे सोयरे हा जरांगे पाटलांना लावून दिला आणि ते हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट हे लागू करावं. दोनच मागण्या आणि त्या सहज होऊ शकतात, त्याला काय अडचण. तुमचा अभ्यास खूप चांगला आहे. या गॅजेटच्या अनुषंगाने कशा पद्धतीचा फायदा संपूर्ण समाज नाही हे सगळा जरांगे पाटलाचा विषय, मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आम्ही जरांगे पाटला सोबत काम करणारे कार्यकर्ते आहोत. मी तर मला यांनी धरून आणलं, मी तुम्हाला कधी कुठेही बाईट दिलेला दिसलो नाही. मी आपला मागे राहून जेवढी समाज सेवा करता तेवढी करतो. मला यांनी धरून आणलं म्हणून तुमच्या पुढे बाईटला आले. एक अनेकांच्या मनात असणारा प्रश्न किंवा अनेकांनी ते प्रश्न बऱ्याच जणांना विचारले. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे, पण तरी सुद्धा समाज मागासलेला कसा ठरतो? अहो मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे. त्यांची ना आमची नाळ तुटलेली आहे. ते मराठा जाती जन्मले हो, मराठ्याचे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणत होते. मराठ्याचा नेता आता एकच आहे जरांगे पाटील, ऊसतोड कामगाराचा पोरगा. त्याला तुकणं माहिती मराठ्याचं काय. या प्रस्तावित मराठे फक्त मोजतात आम्हाला. आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राची किंवा भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आणलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एक बी दाखवा. आजपर्यंत एक नाही एक. आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते, कारण त्यांना माहिती जरांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आहे. आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू, तुम्ही नका करू. बघा रस्त्यावरून फिरू शकता का तुम्ही? म्हणजे असं नाही आता निवडून आलो जरांगे पाटलाच्या जोरावर आणि मग आता 2-4 दिवस फिरू आणि पुन्हा दांडे आणू. बिलकुल नाही. त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे असता. महाराष्ट्रातले मराठी जरांगे पाटील यांना माफ करणार ते जाहीरपणे मी सांगतो. आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं विधानसभेला काय चित्र असेल? विधानसभेला आता कसं तर जरांगे पाटील म्हणते तसं हे आता एक सांगतो, महाविकास आघाडीचा शिक्का जरांगे पाटलावर मारायचा प्रयत्न होतो हे अगोदर डोक्यातून काढा. ही महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे एवढंच मी सांगतो. यांना पहिले नंबर 1 शत्रू होते, यांनी लाठी हल्ला गोळीबार केला म्हणून त्यांना धडा शिकवला. याचा अर्थ हेले शाने असं काही करू नका. पण यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत जरांगे पाटील यो 100%. जर आरक्षण मिटलं तर जरांगे पाटील माझा काही संबंध नाही. पण आरक्षण जर मिटलं नाही तर जरांगे पाटील म्हटलं की 288 आमदार उभा करणार. आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरांगे पाटील म्हणतात तोच होईल याची 100% खात्री तुम्हाला. आणि आम्हीच आरक्षणाची सही करू. जरांगे पाटील जो मुख्यमंत्री केली तोच सही करणार आरक्षणाची. मग ही वेळ तर येऊ दिवशी. आरक्षणाच्या प्रश्नाबरोबर अजूनही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत, हे सुद्धा मार्गी लागतील. जरांगे पाटील म्हणले एक प्रश्न एका वेळेस हाती धरायचा. तो पठ्ठ्या गेली 20-22 वर्ष मी त्यांना 22-20 ओळखतो. एकच प्रश्न हाती धरलाय. मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपीठावर हाती घेतला जाणार नाही. आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत. मुस्लिम आणि धनगर आहे ते बोलतातच, त्यांच्यावर तो त्यांचं मोठेपणे जरांगे पाटलाचं करत. पण हे सगळं शेतीचा प्रश्न जरांगे पाटील पुन्हा उतरणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे. काय सांगाल? मागच्या 5 दिवसापासून जरांगे पाटलाचं उपोषण चालू आहे, तरी अजून कुठला निर्णय आलेला नाही? सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण संघर्ष होते. मनोज जरांगे पाटील हे आज तरी 5 दिवसाचं उपोषण आहे. याच्या अगोदरचं 17 दिवसाचे उपोषण झालेत. दादांची सध्या तब्येत म्हणजे पाहिजे तशी नाहीये. पहिलं जसं उपोषण झालं त्यामध्ये दादा थोडे स्ट्रॉंग होते, पण आता तब्येत खूप खालावत चाललेली आहे. आणि दादांचं दुसऱ्याच दिवशी दादांना बोलता सुद्धा व्यवस्थित येत नव्हतं. काल रात्री 3 वाजता जेव्हा सलाईन लावल्यानंतर आज ते तुम्हाला थोडं बोलायला म्हणजे बोलताना दिसत आहेत, पण तब्येत आतून म्हणजे खूप खालावलेली तब्येत आहे. आणि आज अनेक या महाराष्ट्रातले अनेक नेते ओबीसी मराठा वाद सुद्धा पेटवण्याला सुरुवात केलेली आहे. आज हाकेंनी विधान केलं की मी आंतरवाली सराठीमध्ये येऊन उपोषणाला सुरुवात करणार आहे. तर आम्ही हाकेला म्हणजे त्यांचं आंतरवाली सराठीमध्ये स्वागत करतो. आणि दादांच्या सोबतच तुम्ही 17 दिवस उपोषण करा. आणि तुमच्या दम ते नाहीये उपोषण करण्याचा. आणि ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून धनगर आरक्षणाला कुठेही धक्का मराठा समाजाच्या आरक्षणाचा लागत नाही, तरी सुद्धा
सुद्धा हे धनगर समाजाचे जे काही नेते आहेत, त्यामध्ये हाके असेल किंवा पडळकर असतील किंवा शेंडगे असतील, यासारखे नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धनगर समाजाला कुठंतरी खाईत लोटण्याचं काम करतायत. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय धनगर समाजाचं जे काही आरक्षण आहे एसटी मध्ये जायचं आहे, त्या आरक्षणाला चौंडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. कारण मनोज जरांगे पाटील कुठल्याच समाजाचा द्वेष करत नाहीत. जी नेते या आरक्षणाच्या विरोधात उभे आहेत त्या नेत्यांच्या विरोधामध्येच मनोज जरांगे पाटील बोलताना आपल्याला महाराष्ट्रभर बघितलंय. आणि या ठिकाणी येणारा कालच आपण एक व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर व्हायरल झालाय. तो मातंग समाजाचे काही म्हणजे या ठिकाणी तरुण येऊन भेटून गेलेत, ख्रिश्चन समाजाचे सुद्धा या ठिकाणी तरुण येऊन भेटून गेलेले आहेत, मुस्लिम समाजाचे तरुण येऊन भेटून गेलेले आहेत, ओबीसी समाजाचे अनेक तरुण, मायक्रो ओबीसी समाजाचे तरुण सुद्धा या ठिकाणी येऊन भेटून जात आहेत. कारण गावगाड्यामध्ये कुठेही ओबीसी मराठा हा वाद नाहीये, वाद पेटवता आला नाही सरकारला, ओबीसी मराठामध्ये दंगली घडवता आल्या नाही. म्हणून आता कुठेतरी कारस्थानं हाकेच्या माध्यमातून करायची आणि या आंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला यायचं, उपोषणाला यायची दम असेल तर यावं आणि इथंच बाजूला स्टेज ठोकावं आणि 17 दिवस उपोषणाला बसावं. ही कोणाच्या म्हणजे आता मी बोलणार आहे पार्श्वभागामध्ये दम नाही हे त्यांच्या, फक्त हे बोलायचीच कडी, बोलाचाच भात, उगं काहीतरी मीडियावरती यायचंय, मीडियावरती स्टंट करायचा आहे. आणि जर जेव्हा उभे राहिले ओबीसी समाजाचे माणसं सुद्धा त्यांच्या सोबत नाहीत, 5,000 सुद्धा मतदान त्यांना पडलं नाही. कारण ही त्यांची लायकी आहे. आपली लायकी ओळखून आपण पाय पसरला पाहिजे किंवा आतरून पाहून आपली पाय पसरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी ओबीसी नेत्यांना केलं पाहिजे. कारण मराठा समाजाला तलवारीची कुऱ्हाडीची भाषा तुम्ही करताय. या तलवारीच्या कुऱ्हाडीच्या भाषा मराठा समाज तलवारी कुऱ्हाडी झोपेतच खेळून आलेला आहे. कारण आमचा राजा, रयतेचा राजा, या राजानं 18 पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं काम केलंय आणि पुढं कोणीतरी राहावं लागतं. म्हणून तुम्ही म्हणता की आम्ही या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीचे मावळे सोबत होतो, सोबत होता, त्यामध्ये कुठेही दुमत नाही. पण राजा पहिला छातीवरती वार घेणारा हा मराठा होता. आणि आजही जेव्हा जेव्हा या जातीवरती किंवा जेव्हा इथं आणखी एक कमेंट केली जाते की धर्म हरलाय आणि जात जिंकली, यावरती मी बोलेल की बीजेपीने कुठेही धर्माचे ठेकेदार तुम्ही नाही आहेत. कारण तुम्ही बीजेपी म्हणजे धर्म नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस 5 या देशातले शंकराचार्य सांगत होते की आता राम मंदिरामध्ये म्हणजे रामाची मूर्ती बसवायची गरज नाही कारण ह्या मूर्त योग्य नाही, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी रामाचं सुद्धा, आमच्या प्रभू श्रीरामाचं सुद्धा राजकारण करताय. आणि हे कुठंतरी तुम्ही थांबवणं गरजेचं आहे. लोकांची माते भडकवायची आणि आज यामध्ये सर्वसामान्य मराठा समाज, गरजवंत मराठा समाज हा मोठ्या ताकदीनं मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे. अनेक मीडियावरती अकाउंट सुद्धा ओपन केली जातात कारण ते मीडिया सध्या ऍक्टिव्ह केला गेलेला आहे. कारण या अनेक संघटना सध्या ऍक्टिव्ह केल्यात की हे आंदोलन कसं हाणून पाडायचं आहे, मराठ्यांची एकजूट कशी तोडायची आहे. कारण सध्या एकच दुखणं आहे सगळ्यांच्या मनामध्ये की मराठा समाजाला फोडायचंय. मराठा अनेक दिवसांपासून एकत्र आलाय. या एकत्र आलेल्या मराठा समाजाला कसं तोडायचं, तर मग जातीचं, धर्माचं राजकारण पुढे आणायचं आणि सांगायचं की धर्म हरला, जात जिंकली, असं म्हणून मराठा समाजाला कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न इथल्या राज्यकर्त्याकडून असेल किंवा प्रस्थापित नेत्यांकडून केला जातोय. आणि ज्या ज्या नेत्यांना या आंदोलनाचा फायदा झालाय, जर बघितलं यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आमचं म्हणजे कुठल्याही पक्षाला आमचं समर्थन नाहीये. मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाचे नाहीयेत. कारण इथं आल्यानंतर शरद पवारांवरती सुद्धा मोठा वार महाराष्ट्रामधून इथल्या तरुणांनी आंतरवाली सराठीतल्या केलेला पाहायला मिळतो. वारंवार बोललं जातं शरद पवार साहेबांचं म्हणजे आणि मनोज जरांगे पाटलांचं कनेक्शन जोडलं जातं. मागचं जे आंदोलन होतं भांबेरी मधलं, कारण मी सविस्तर तुम्हाला प्रत्येक घडामोडी सांगतो कारण या प्रत्येक कमेंट येत आहेत आणि त्या कमेंटमुळेच सध्या जर बघितलं तर भांबेरीतलं आंदोलन होतं त्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. हे तिघाणी सरकार सत्तेमध्ये होतं. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यावेळेस सुद्धा शरद पवारांच्या बारामतीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन धडकणार होतं. ज्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीसच्या घरावरती मुंबईमध्ये आंदोलन निघालं होतं, त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन शरद पवारांच्या घराकडे सुद्धा निघालं होतं. शरद पवारांनीही आमचं काही चांगलं केलेलं नाही, मराठ्यांचं आरक्षण घालण्यामागे त्यांचाही मोठा वाटा आहे. पण मागच्या 10 वर्षामध्ये हा समोर दिसणारा रोड रस्ता जर ज्यांनी केलाय, आज खड्डे पडलेत, रस्त्यावरती पाणी झालंय, तर मग मागच्या सरपंचाला गावातले जाऊन बोलणार का? हा साधा प्रश्न आहे की मागच्या सरपंचाला गावातले जाऊन बोलणार नाहीत. पण आज त्यांचाच पक्षाचा फायदा झाला. 2019ला त्यांचे 4 खासदार होते, या निवडणुकीत त्यांचे 8 झाले.
नक्कीच त्यांचे 8 खासदार झालेत. यामध्ये मराठा समाजाने उमेदवार उभे केले नाही म्हणून त्यांचे 8 खासदार झालेले आहेत. मराठा समाजाने जर उमेदवार उभे केले असते ना कुणाचाच एकही खासदार झाला नसता. मराठा समाजाचे बहुसंख्य खासदार या महाराष्ट्रामध्ये दिसले असते. येत्या काळामध्ये 288 ज्या जागा आहेत त्या मराठा समाजाकडून लढल्या जर गेल्या तर इथल्या हे जे काही प्रस्थापित आहेत यांना गारी विकायला जावं लागेल असं मी या ठिकाणी सांगेन. आपण